नमस्कार, माझं नाव रेश्मा आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर तुम्हाला तर माहितीये मी हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये पुस्तकं आणि कविता ह्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते। तर साधी सुधी आत्मचरित्र नाही, तर भारताला मिळालेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण रत्नांची महाचरित्र आहेत। काहींनी आपल्याला सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ केलं, काहींनी आपल्याला स्वातंत्र्यासाठी प्रगल्भ केलं, तर काहींनी आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या प्रगल्भ केलं। या महान लोकांची आपण आत्मचरित्रे आज जाणून घेऊया। पहिलं पुस्तक आपल्याकडे आहे अग्निपंख। अत्यंत महान व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं महान आत्मचरित्र। तमिळनाडू मधल्या रामेश्वरम सारख्या छोट्याशा गावामध्ये अशिक्षित नाबाड्याच्या घरी जन्माला आलेला मुलगा पुढे जाऊन कसा भारतरत्न मिळवतो याच्याबद्दलची सुंदर संघर्ष आपल्याला ह्या पुस्तकातून पाहायला मिळतो। आणि कलामांच्या आत्मचरित्रासोबतच आपण ॲज अ भारत देश म्हणून तंत्रज्ञान विषयक किंवा वैज्ञानिक दृष्ट्या कसे प्रगल्भ होत गेलो हे सुद्धा या पुस्तकातून आपल्याला कळायला मिळतं। आणि हे पुस्तक आपण जसं जसं वाचत जातो कलामांबद्दल तर आपल्याला कळतंच, पण त्यांनी वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या भारताला जे योगदान दिले आहे, जो वाघाचा वाटा आहे त्यांच्याबद्दल पण आपल्याला नव्यानं ओळख होते। अशी ही विज्ञानाची कहाणी आहे असं तुम्ही समजू शकतात। तर ह्याच्यासोबतच अब्दुल कलामांनी जे घडवलेले आहेत अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग ह्यासारख्या रॉकेट्सची जडणघडण कशी झाली याच्याबद्दल पण एक माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर ह्या महान व्यक्तीची हे आत्मचरित्र तुम्ही नक्की वाचायला हवं। तर दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे माझी जन्मटेप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं। तर भारताच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्यामधील संघर्षामधला एक धगधगता ज्वालामुखी म्हणून आपण यांना ओळखतो। तर जेव्हा ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र जमा करण्याच्या आरोपाखाली यांना अटक झाली होती तेव्हा त्यांना डोंगरीमधील कारागृहात ठेवण्यात आलं। त्यानंतर त्यांना भायखळ्यामधील कारागृहात शिफ्ट केलं, त्याच्यानंतर ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं अंदमानात प्रस्थान झालं होतं। तेव्हा अंदमानाचे वर्णन, काळ्या पाण्याचे वर्णन किंवा कारागृहामधील पहिला आठवडा, त्याच्यानंतर होणारे जे अत्याचार, जेव्हा त्यांना घाण्याचं काम देण्यात आलं होतं, तिथे होणारं टॉर्चर, खाण्यापिण्यासाठी दिला जाणारा त्रास, ह्याच्याबद्दलचं सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप ह्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत। त्यानंतर एवढ्या सगळ्या टाईट सिक्युरिटीमधून सुद्धा त्यांनी पळून जाण्याची हिंमत केली। ते पकडले गेले नंतर, पण त्यांनी हिंमत केली, ते पळून जाण्यात यशस्वी राहिले। तर असं हे सगळं ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। आणि त्या कारागृहामध्ये राहून सुद्धा त्यांनी स्वतःचे विचार त्या भिंतीवर कोरलेले आहेत, ते अजूनही आज आहेत। तर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत। तर ही सगळी पुस्तकं आहेत जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आहे। रिसेंटली रणदीप हुडा यांचा सावरकर हा चित्रपट आला आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नक्की असे चित्रपट पाहायला हवे, अशा लोकांबद्दल माहिती घ्यायला हवी। हे पुस्तक खूप मोठं आहे, खूप जाड आहे। मी समजू शकते की सगळेजण पुस्तकं नाही वाचू शकत, पण ऍटलीस्ट आपण माध्यम कुठलंही असो, पुस्तक असू दे, चित्रपट असू दे, लेख असू दे, कुठलंही असू दे, पण अशा ज्या लोकांनी आपल्या भारतासाठी आपला जीव देण्याचं धाडस दाखवलं किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, त्यांच्याबद्दल आपण माहिती मिळवणं किंवा त्यांच्या संघर्षाची आपल्याला जाणीव राहणं खूप महत्वाचं आहे। तर चित्रपट असू दे, पुस्तक असू दे, पण आपण ह्या लोकांविषयी आणि अशा अनेक लोकांविषयी आपण जागृत राहायला हवं, यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी आणि आपण यांचा अभिमान बाळगायला हवा। तर तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात। तर आपले स्वामी विवेकानंद यांचं हे आत्मचरित्र आहे। विश्वनाथ दत्त कोलकात्यातील एक नामांकित वकील यांच्या घरी जन्माला आलेले नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ लहानपणापासून अगदी डोळस भक्त होते। कुठल्याही गोष्टीवर अंधविश्वासाने ते विश्वास नाही ठेवायचे, खूप प्रश्न विचारायचे। तर जेव्हा विश्वनाथ दत्त खूप त्यांच्या कामामध्ये बघणं असायचे, खूप बिझी असायचे किंवा ते स्वतःची संपत्ती गरिबांमध्ये वाटून टाकायचे, तेव्हा नरेंद्रनाथ आले आणि म्हणाले की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय आतापर्यंत। तेव्हा विश्वनाथ दत्त म्हणाले की तुझ्यासाठी मी काय केलंय किंवा मी तुला काय दिले हे जाऊन तू आरशात बघ। मग आरशात बघितल्यानंतर नरेंद्रनाथांना हे जाणवतं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक शरीर, मन आणि बुद्धी दिलेली आहे आणि तीच आता आपल्याकडे आहे आणि तेच आपल्यासाठी सगळं काही आहे आणि ह्याचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे।
स्वामी विवेकानंद हे थोर संत, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. शिकागोमध्ये त्यांनी जे भाषण केलं ते आजही खूप पॉप्युलर आहे, त्याची चर्चा आजही होते. त्यांनी अनेक भारतीय तरुणांना प्रेरित केलेलं आहे. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या 2 संस्थांची स्थापना केलेली आहे. त्यांनी योगांचा आणि वेदांताचा प्रचार पूर्ण जगभरात केलेला आहे. मेन म्हणजे त्यांनी भारतीय संस्कृती पूर्ण जगभरात पसरवली होती. आणि आजही अनेक तरुण तरुणींना स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रेरणा देऊन जातात. तर हे असं पुस्तक आहे स्वामी विवेकानंदांचं, तर ते तुम्ही नक्की वाचायला हवं. अशा लोकांबद्दल माहिती घ्यायला हवी आणि खूप छान पुस्तक आहे. त्यांच्या पूर्ण आयुष्याबद्दलचं एक पुस्तक आहे, तर नक्की हे पुस्तक वाचा. तर आज आपण ही 3 महान आत्मचरित्र पाहिली. खरं तर आपल्या जगासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या संस्कृतीसाठी अशी अनेक लोक आहेत ज्यांनी मोठे मोठे योगदान दिलेले आहे. त्यापैकी 3 महत्वाच्या लोकांची आत्मचरित्रे आज आपण पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठली पुस्तकं वाचतायत किंवा तुम्हाला कुठकुठल्या विषयांवर व्हिडिओज घेऊन मी यायला हवं आणि ह्या लोकांबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांना व्हावी, त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते आणि ह्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.